नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। जगात अतिशय दुर्मिळ आणि केवळ भारतीय उपखंडात आढळणारं काळवीट हरिण चंद्रपूर जिल्ह्यात केवळ कमी अधिक 150 संख्येत आहेत, परंतु ते असंरक्षित क्षेत्रात आढळत असल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे। भद्रावती, कोरपना आणि चंद्रपूर तालुक्यात विरळ जंगल आणि शेतात अधिवास करून राहणाऱ्या ह्या अतिशय सुंदर प्राण्यांसाठी रेहकुरी काळवीट अभयारण्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा कम्युनिटी रिझर्व्ह, कन्झर्वेशन रिझर्व्ह किंवा अभयारण्य घोषित करावं अशी मागणी येथील पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे वनसचिव, मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। 10 वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नाही असं मानलं जात होतं, परंतु भद्रावती तालुक्यात त्याचं दर्शन झाल्यानंतर ते कधी कोरपणा तर कधी चंद्रपूर तालुक्यात क्वचित आढळलं। केवळ वाघ बिबट्याला महत्त्व देणाऱ्या वन विभागानं काळविटांची संख्या आणि संरक्षणाकडे फारसं लक्ष दिलं नाही। केवळ गावकरी, शेतकरी आणि वन विभागाचे स्थानिक कर्मचारी यांच्या संरक्षणामुळे आज जिल्ह्यात त्यांची अंदाजे संख्या 150 ते 200च्या आसपास असावी। परंतु देशात काळविटांची होत असलेली शिकार, कमी संख्येत प्रजनन, नैसर्गिक मृत्यू, मांसाहारी प्राण्यांची शिकार आणि असंरक्षित क्षेत्रात अधिवास अशा अनेक कारणांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आढळणारं दुर्लभ काळवीट किती वर्ष तग धरून राहतील ह्यात शंका आहे। म्हणून राज्य शासनानं, वन विभागानं त्यांच्या क्षेत्रात अधिवास करून राहणाऱ्या काळविटांची संख्या मोजणं, त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आखणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। बाईट शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। काळवीट हा अतिशय सुंदर हरणासारखा दिसणारा हा एक प्राणी, अतिशय दुर्मिळ प्राणी आणि दुर्लभ प्राणी चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून 10 वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात एकही प्राणी नव्हता असं सर्वांचं मत होतं, परंतु काही वर्षापूर्वी हे जे काळवीट आहेत, ज्याला आपण ब्लॅक बक म्हणतो, हे दिसायला लागले आणि एक खूप आनंदाची गोष्ट ही झाली, कारण जगामध्ये फक्त भारत आणि जवळच्या देशामध्येच काळवीट आढळतो आणि याची संख्या महाराष्ट्रात थोडी चांगली आहे, परंतु अजूनही हा धोकादायक श्रेणीमध्ये आहे। ताळोबामध्ये कुठेही काळवीट आपल्याला दिसत नाही किंवा इथल्या अभयारण्यामध्ये आपल्याला कुठेही काळवीट हा प्राणी दिसत नाही। हा फक्त भद्रावती, कोरपणा आणि चंद्रपूर तालुक्यात अगदी थोड्या ठिकाणी आणि तो लपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला हा आढळतो आणि म्हणून याला शोधणं फार कठीण आहे। असा हा प्राणी असंरक्षित क्षेत्रात राहत असल्यामुळे याचं संरक्षण फार कठीण आहे आणि म्हणून याचं जर संरक्षण झालं नाही तर जी गत आपल्याकडे माळढोक पक्षाची ओऱ्या तालुक्यात झाली किंवा चंद्रपूर जवळ जुर्णा तलावामध्ये जी गत झाली सारस पक्षाची, ती गत या प्राण्याची होऊ शकते आणि म्हणून मी आज वनविभागाला, वनविभागाच्या PCCFला सुधीर मुनगंटीवारजींना पत्र लिहून चंद्रपूरमध्ये या काळविटासाठी अभयारण्य घोषित करावं किंवा कन्झर्वेशन रिझर्व्ह किंवा कम्युनिटी रिझर्व्ह जे आहे, म्हणजे लोकसहभागातून वन्यजीवांचं संरक्षण, यासाठी हे घोषित करावं अशी मागणी मी त्यांना केलेली आहे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस। तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा। 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स। प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण, नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर। या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग। प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000। आजच संपर्क साधा आणि आपले नाव नोंदवा। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर।